हे कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री स्वामी समर्थ सगळ्यांना नमस्कार। सगळ्यांना कशा आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा। स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो ही स्वामी चरणी प्रार्थना। आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात आणि कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल खरंच तुम्हाला मनापासून धन्यवाद। आपला 15 ऑगस्ट या दिवशी आपल्याला जन्माष्टमी साजरी करायची आहे। तर जन्माष्टमीचा आपल्या निमित्ताने मी हा व्हिडिओ बनवला आहे। त्या दिवशी आपल्याला पूजा कशी करायची आहे, पठण काय करायचं आहे आणि कोणत्या दिवशी आपल्याला ही सेवा करायची आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। स्किप न करता शेवटपर्यंत पहा। 15 ऑगस्ट या दिवशी संध्याकाळी 12 वाजताच आपल्याला ही सेवा करायची आहे। आपल्या बाळकृष्णाचा जन्म श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला झाला आहे। रोहिणी नक्षत्रावर आपल्या बाळकृष्णाचा जन्म म्हणजे 12:39 मिनिटांनी आपल्याला ही पूजा करायची असते। श्रावण महिना हा सगळ्या सणातला सगळ्या महिन्यातला राजा मानला जातो। त्याच्यामुळे आपल्याला श्रावण महिन्यात अत्याधिक सेवा आपल्याला करायच्या असतात। त्यातच आपल्याला बाळकृष्णाची पण सेवा आलेली आहे, कारण श्रावण महिन्यामध्ये आपल्या बाळकृष्णाचा जन्म झालेला असतो। आपल्या बाळकृष्णाचा आपल्याला वाढदिवस म्हणून आपल्याला हा दिवस साजरा करायचा असतो। आपल्याला जन्माष्टमी म्हणजेच आपल्या श्रीकृष्ण जयंती ही साजरी करायची असते। ती कशी साजरी करायची आपण त्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अष्टमीला 15 तारखेला आपल्याला अष्टमी तिथी ही 15 तारखेला सुरू होणार आहे, म्हणून आपल्याला 15 तारखेला संध्याकाळी आपल्याला 12 वाजता पूजा करायची आहे। कारण हिंदू धर्मानुसार आपल्याला उदय तिथीनुसार आपल्याला 16 तारखेला साजरी करायची आहे। आपल्याला ही जन्माष्टमी म्हणजे 15 तारखेच्या सायंकाळी 12 वाजताच्या नंतर दुसराच दिवस लागला जातो, म्हणजेच 12च्या नंतर आपल्याला 16 तारीख येते। आता काही ताईंना प्रश्न पडेल की 16ला संध्याकाळी करायचं का 15ला संध्याकाळी करायचं? 15 तारखेचा आपल्याला उपवास पकडायचा असतो। 15 तारखेला संध्याकाळी येणारी म्हणजेच 12 वाजताच्या नंतर आपल्याला जो काळ असतो कालावधी तो 16 तारखेचा असतो, म्हणून आपल्याला 16 तारखेला आपल्याला पूजा करायची असते मध्यरात्री, म्हणजे 15 तारखेच्या मध्यरात्री। 15 आणि 16च्या मधला जो अंतर असतो त्या दिवशी आपल्याला ही साजरी करायची असते 12च्या नंतर। चला तर मग आपण ती कशी साजरी करायची ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सर्वप्रथम मी इथं पाट अंथरून दिलेला आहे आणि त्या पाठावर आपल्याला कपडा लाल वस्त्र मी टाकलेला आहे। आणि मला काही अडचण असल्यामुळे माझे मिस्टर पूजेची तयारी तुम्हाला विधी इथं मांडणी करून दाखवतील आणि फक्त मी वॉइस दिलेला आहे, कारण व्हिडिओ पूजा वगैरे त्यांनीच केली होती। आपल्याला आता 2-3 दिवस मी तुम्हाला फक्त रेसिपीचेच व्हिडिओ देणार आहे। आजचा म्हणलं खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे जन्माष्टमीचा, तुम्हाला साधी सेवा आपण सांगावी म्हणून मी सांगितले आहे। कारण मनामध्ये तर खूप इच्छा होत्या, खूप डेकोरेशन वगैरे करायचं होतं पण ते जमलं नाही। चलो आपल्या श्रीचीच इच्छा म्हणावी, चला असो। तर आपल्या घरामध्ये आपल्या सर्वात अगोदर मी इथं दिवा लावून घेतलेला आहे आमच्या त्यांनी, आणि मी राधाकृष्णाची माझ्याकडे मूर्ती होती आणि ताईनो ही मूर्ती भरीव आहे, पाठीमागून भरीव आहे। आणि आपल्याला गाय पुंजायची असते, कारण आपली गोमाता ही आपली खूप महत्त्वाची असते। तिच्या याच्यामध्ये आपल्याला 33 कोटी देव असतात, म्हणून तिची पण आपल्याला सेवा करायची असते। आणि बाळकृष्णाची सेवा करत असताना गोमातेची सेवा करायचीच, आवर्जून करायची, नसेल तर काय हरकत नाही। सर्वात प्रथम श्री गणेशाची पूजा आपल्याला करायची आहे, कारण कोणत्याही सेवा व्रत वैकल्च्या अगोदर आपल्याला बाळकृष्णाची आपल्याला सेवा करण्याच्या अगोदर आपल्याला श्रीकृष्णाची सेवा करण्याच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम आपल्याला गणेशाची सेवा करायची आहे। म्हणून गणेशाला आमच्या साहेबांनी असं मस्त अभिषेक दिलेला आहे, 5 चमचे पाण्याने 5 चमचे दुधाने मग पाण्याने देऊन स्वच्छ पुसून वगैरे त्यांना ते आसन देणार आहेत। खूप छान पूजा मांडलेली होती। चला तर मग आपण पाहूया पुढची विधी। आपल्या गणेशाला छान असा अभिषेक झाल्याच्या नंतर त्याने तांदळाने मस्त त्यांना आसन दिलेलं आहे। इथं त्या तांदळावर त्याने उजव्या साईडला तांदळानं असं आसन देऊन, तुमच्याकडं मूर्ती तर तुमची देवघरात असेल आणि तुम्ही ठेवू शकत नाही तर तुम्ही सुपारी जरी मांडली तरी चालते। तर या प्रकारे त्यांनी त्या तांदळावर त्याने आसन दिलं, मस्त असं आसन द्यायचं। छान साधी सोपी पूजा करायची, कारण मला आमच्याकडे पाळणा वगैरे आम्ही फुलाचा बनवतो, त्याच दिवशी फुलाचा ते पाळणा बनवून आणि त्याच पाळण्यामध्ये आम्ही बाळकृष्णाला झोका देत असतो। आणि आपण ही पूजा करण्याच्या अगोदर आपल्याला जागरण करायचं असतं, म्हणून आपण गाणे वगैरे म्हणू शकतो। छान असं भजन कीर्तन वगैरे त्या दिवशी आपण करू शकतो। मग त्याच्यानंतर आपल्याला बाळकृष्णाची असं 5-5 पळ्याने त्यांनी मस्त दुधादह्याने आणि पाण्याने असा अभिषेक करून घेतलेला आहे। अभिषेक झाल्याच्या नंतर आपल्या बाळकृष्णाला पण छान असं आसन देणार आहेत।
असंच तुम्ही मी जसं सांगितलं तशी तुम्ही साधी सोपी पूजा घरच्या घरी करू शकता. काही महिलांना माझ्यासारखी जर अडचण आली असेल तर तुम्ही तुमच्या मुलीकडून, मुलाकडून, तुमच्या मिस्टरांकडून, सासूबाईकडून, घरात तुमच्या जे व्यक्ती अवेलेबल असतील त्यांच्याकडून तुम्ही ही पूजा, ही आपली जन्माष्टमी साजरी करू शकता. स्किप करू नका ही पूजा, कारण आपल्या घरात कोणत्या प्रेग्नंट महिला वगैरे असतील तर त्यांनी बी आपल्या ही पूजा करू शकतात. कारण राधाकृष्ण आपल्या घरामध्ये जन्माला येतात या पूजेने ज्या महिलांना मूल वगैरे होत नाही त्यांना पण मूलबाळ होतात. प्रभावी अशी खूप बाळकृष्णाची ही सेवा आहे, त्याच्यामुळे आपण ही पूजा करावीच. काही ठिकाणी खूप मनोभाव प्रेमाने खूप उत्साहाने साजरी केली जाते. आमच्याकडे पण आम्ही अशी साधी सिंपल पूजा करत असतो. आणि मी तांदळाच्या वाटीमध्येच त्यांनी असं हे मूर्ती ठेवून दिली आणि छान फुलं वगैरे वाहून घेत आहेत. गंध आणि हळद कुंकू त्यांनी वाहून घेतलं आणि गुलाबाचं फूल पण अर्पण केलेलं आहे. आणि आपल्या गणपतीला पण गुलाबाचं फूल अर्पण केलं. आपल्या राधाकृष्णाची माझ्याकडे मूर्ती, त्या मूर्तीला त्याने हळद कुंकू वाहून त्यांना पण असं छान फूल वगैरे अर्पण करून घेतलेलं आहे. तुम्ही नैवेद्यामध्ये काहीही ठेवू शकता. तुम्ही नैवेद्यामध्ये तुम्ही जसं जमल तसं तुम्ही तळणवळण पण करू शकता, प्रकारचं करू शकता. काही ठिकाणी 36 भोग असे लावले जातात. आपल्या बाळकृष्णाची खूप अशी गोड सेवा केली जाते. माझ्याकडे गायवासरू होती, त्या गायवासरूला पण त्यांनी पूजा करून फूल वाहून घेतलेलं आहे. आणि जे राधाकृष्णाची माझ्याकडे फोटो होता तो फोटो माझ्या लग्नामध्ये त्यांच्या एका मित्रांनी आम्हाला भेट दिली होती. खूप सुंदर असा फोटो आहे तो. त्याच्यानंतर आपल्या बाळकृष्णाला प्रसादामध्ये तुम्ही काहीही ठेवलं तर चालेल. फक्त एक वस्तू आपण आवर्जून ठेवायची आहे, ते म्हणजे आपल्याला मलई ठेवायची आहे. आपण जो दह्यापासून किंवा आपल्या साईपासून, दुधापासून बनवतो ना आपण तुपाच्या अगोदर, ती मलई आपल्याला, त्यालाच मक्खन काय म्हणता आपण, ते मलई आपल्याला ठेवायची आहे. आपल्या बाळकृष्णाला खूप प्रिय असे आहे. आणि एका ठिकाणी त्यांनी दूध, साखर आणि शेंगदाणे आणि एक केळ होतं आमच्या घरी, ते केळ त्यांनी प्रसाद म्हणून ठेवलेलं आहे. कारण आता काय असा प्रॉब्लेम आल्यामुळे त्यांनी जशी होईल तशी त्यांनी आपल्याला विधी पूजा मांडणी करून दिलेली आहे. त्याच प्रकारे तुम्ही पण करा. आणि जन्माष्टमीच्या दिवशी पण मी आमच्या साहेबांना पूजा करायला लावणार आहे. असं छान त्यांच्या मनात आलं डेकोरेशन करूया बाबा म्हणून त्यांनी असे छान हार होते, ते हार छान असे लावून दिले पाटाच्या भोवताल. आणि त्यांनी रांगोळ काढण्याचा प्रयत्न केला, पण छान केले. खूप मनाला प्रसन्न वाटत होतं ही पूजा पाहून, खूप भारी वाटत होतं. अशाच प्रकारे तुम्ही ही सेवा करू शकता. काही महिलांना असं वाटेल की आता शुक्रवारचे पण आमचे उपवास आहेत आणि ते पान जे ठेवत आहेत, तुळशीचं पान आपण आवर्जून ठेवायचं. कृष्णाला तुळशीचं पान खूप प्रिय असतं. ज्या घरात राधाकृष्णाची सेवा केली जाते त्या घरामध्ये जन्माला पण राधाकृष्ण असे येत असतात. कोणाच्या घरी राधा, कोणाच्या घरी कृष्ण येत असतो. त्याच्यामुळे प्रेग्नेंट महिलांनी पण करायचं, पण त्यांनी उपवास नाही पकडला तरी चालेल. उपवास करायचा नाही, त्यांनी फक्त सेवा वर्तव्य असं करायचं, छान पूजाविधी करून घ्यायची. आणि काही ताईंना वाटत असेल की आमच्या शुक्रवारचा पण उपवास राहतो, त्याच्यामुळे आपण कसं करायचं, तर त्या ताईंना मी सांगते की उपवास तुम्ही शुक्रवारचा पकडायचा आणि सायंकाळी तुम्ही उपवास आपल्याला तर सोडायला चालतच नाही, कारण 12च्या नंतर आपल्याला 15 तारखेला सायंकाळी पूजा करायची असते. म्हणून तुम्ही हा उपवास सोडायचाच नाही. तुम्ही त्या दिवशी संध्याकाळी जे तुम्ही आपण प्रसादामध्ये आपण बाळकृष्णासाठी बनवतो तुम्ही तेच तुम्ही खाऊन 12 वाजता पूजा झाल्याच्या नंतर तुमचा शुक्रवारचा आणि तो उपवास सुटला जाईल. आमच्याकडे सुंठोडा पुंजला जातो, कारण आमच्याकडे अशी परंपराच आहे की बाळकृष्णाचा जन्म झाल्याच्या नंतर आम्ही सुंठोडाच खाऊन उपवास सोडत असतो. सुंठोडा म्हणजे सुंठ आणि साखर एकत्र करून, इलायची एकत्र करून बारीक करून घेतलेलं असतं, ते सुंठोडा पुंजला जातो. मी आज करून तुम्हाला दाखवणार होते, पण अशी प्रॉब्लेम आल्यामुळे मी आज प्रसादात नाही ठेवलं. सुंठोडा खाऊनच आमच्याकडे उपवास ते तोडला जातो, अशी आमच्याकडे परंपरा आहे. तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही सुंठोडा खाऊन उपवास सोडू शकता. सगळी पूजा झाल्याच्या नंतर आपण बाळकृष्णाची पूजा वगैरे झाल्याच्या नंतर त्यांना असं छान पाळण्यामध्ये बाळकृष्णाला टाकून अशा मस्त गाणे वगैरे म्हणत, आपल्या बाळकृष्णाचा पाळणा पण आपल्या मोबाईलवर सर्च केलं की येतो. जर कोणाला पाठ असेल तर तुम्ही तो पाळणा म्हणायचा, गाणे म्हणायचे. त्याच्यानंतर आपण आरती वगैरे करून घ्यायचा. एक तुपाचा दिवा, तुमच्याकडे तूप असेल तर तुपाचा दिवा आपण लावून घ्यायचा, आरती करून घ्यायची. त्याच्यानंतर आपल्याला पुरुष सुक्तम वाचायला विसरायचं नाही. 11 वेळेस तुम्ही पुरुष सुक्तम वाचायचं. त्याच्यानंतर आपल्याला 1 वेळेस स्त्री सुक्तम आपण वाचायचं. अशा प्रकारे तुम्ही हा सेवा करू शकता. आपल्याला फक्त श्रीकृष्णाचा सोप्पा साधा मंत्र म्हणायचा. आपण पण ओम नमो वासुदेवाय नम असा तुम्ही कोणताही आपल्या श्रीकृष्णाचा तुम्ही मंत्र म्हणू शकता. तुम्ही अशा प्रकारे अशी पूजा आपण करून घ्यायची. खरंच खूप मनापासून सांगते, तुम्ही ही सेवा करा. तुमच्या घरामध्ये पुत्रप्राप्ती, पुत्री प्राप्ती तुम्हाला होईल. आणि खरंच राधाकृष्णाचा आशीर्वाद आपल्या घरात खूप महत्त्वाचा असतो, कारण राधाकृष्णाचं जसं प्रेम होतं तसंच आपल्या घरी पण, आपल्या संसारात, आपल्या पती पत्नीमध्ये प्रेम राहावं म्हणून पण ही सेवा खूप भारी सेवा आहे.
तुम्ही ही पूजा करा, आवर्जून करा. जर तुम्हाला अडचण आली असेल तर तुम्ही कोणाकोणीही ही पूजा करून घेऊ शकता. तुम्ही दूर उभे राहून तुम्ही फक्त असं दुरून तुम्ही आशीर्वाद वगैरे घेऊ शकता, उपवास पकडू शकता. अशा प्रकारे तुम्हाला मी कोण्या दिवशी साजरी करायची, किती वाजता साजरी करायची, उपवासात काय ठेवायचं, आणि जर कोणाचा शुक्रवारचा तुम्हाला वैभव लक्ष्मीचे व्रत असेल तर तुम्हाला ते कसं करायचं ते मी सगळं सविस्तर तुम्हाला आज सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्ही मला नक्कीच सांगा. आणि आपल्या जर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, सबस्क्राईब करा. बेल आयकन प्रेस, नुसतं सबस्क्राईब केल्याने काहीच होत नाही, कारण बेल आयकन प्रेस केल्यावरच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि 2-3 दिवस तुम्हाला मी रेसिपी वगैरे शेअर करणार आहे, रुटीन वगैरे शेअर करणार आहे. तर खरंच तुम्ही माझे व्हिडिओ एन्जॉय करा आणि करताय पण खूप ताई मला छान छान कमेंट पण करताय. खरंच मनापासून धन्यवाद त्या ताईन सगळ्यांना मानून, कारण मला व्हिडिओमधून तुम्हाला धन्यवाद करायचं होतं म्हणून केलं मी आज. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आणि तुम्हाला जन्माष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमचे अनेक दिवस, आजचा दिवस, उद्याचा सर्व दिवस तुम्हाला छान असे गोड जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. आणि माझ्या व्हिडिओचा शेवट पण मी इथंच घेते.